जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, पोलीस भरती 2022-23 मध्ये आज आपण पुणे ग्रामीण पोलीस शिपाई पदासाठी कट ऑफ किती जाऊ शकतो, ग्राउंड कट ऑफ. खूप विद्यार्थी विचारत आहे की नेमका कट ऑफ किती जाईल, कारण की आपण सांगितलेलं होतं की आपण कट ऑफ काढून म्हणून, पण काही वेळ मिळाला नसल्यामुळे आपण तो अंदाजित कट ऑफ काही सांगितलेला नाही. पण आता आपण तुम्हाला सांगणार आहोत की नेमका अंदाजित कट ऑफ किती जाणार आहे. एक्सपेक्टेड कट ऑफ तुम्हाला सांगणारा विद्यार्थी मित्रांनो, आपला जवळपास कट ऑफ हा 80 किंवा 85% हा कधी पण खरा ठरत असतो. कधी कधी हा कट ऑफ 90% सुद्धा बरोबर ठरतो. ठीक आहे, तर मागे पुढे होत असतात, ही बाब समजून घ्या. कारण की हा अंदाजित कट ऑफ काढणे आणि एक्झॅक्ट कट ऑफ काढणे, तुम्हाला सांगितलं होतं जर एक्झॅक्ट कट ऑफ काढायचा आहे तर आपला व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, पण तुम्ही ते केलं नाही. त्यामुळे काही विद्यार्थी म्हणत होते की सर आता तरी सांगा, कारण की तुम्ही त्या दिवशी सांगितलं नाही. पण तुम्ही जो रिस्पॉन्स न दिल्यामुळे, चांगल्या पद्धतीनं रिस्पॉन्स न दिल्यामुळे आपण तो व्हिडिओ काही आणलेला नाही त्या दिवशी. पण ठीक आहे, काही विद्यार्थ्यांसाठी आपण आणलेला आहे. त्यांनी खूप फोर्स केला की सर कट ऑफ सांगा म्हणून. तर पहा, ओपनचा कट ऑफ जो आहे, ओपनचा कट ऑफ हा विद्यार्थी मित्रांनो 41 प्लसच राहणार. ठीक आहे, सर्वसाधारणमध्ये. आणि महिलांचा कट ऑफ हा 39 किंवा 40 प्लस राहणार आणि 41 सुद्धा लागू शकतो. या 3 रेंजमध्ये तुम्हाला महिलांचा ओपनमध्ये कट ऑफ पाहायला मिळणार आहे. ठीक आहे, त्यानंतर बघा OBC पुरुष उमेदवार ज्याला सर्वसाधारण म्हणतो, तो 38 किंवा 37 या घरात लागू शकतो. ठीक आहे, किंवा इन केस 36 सुद्धा लागू शकतो, पण यापेक्षा कमी जाणे शक्य नाही आहे. महिलांचा कट ऑफ OBCमध्ये 34 किंवा 35 पाहायला मिळू शकतो. ठीक आहे, त्यानंतर आहे SC पुरुष उमेदवारांचा कट ऑफ हा 35 प्लस किंवा 34च्या रेंजमध्ये तुम्हाला पाहायला मिळू शकतो. त्यानंतर बघा SCमध्ये महिलांचा कट ऑफ हा तुम्हाला 25 ते 32च्या रेंजमध्ये पाहायला मिळणार आहे. ठीक आहे, इन केस तुम्हाला 34 सुद्धा पाहायला मिळू शकतो, पण 25 ते 32च्या रेंजमध्ये तुम्हाला पाहायला मिळू शकतो. EWS सर्वसाधारण 25 ते 35च्या रेंजमध्ये पाहायला मिळू शकतो, कारण की ही कास्ट अशी आहे की कुठे कुठे सरप्राईज दिलेलं आहे आपल्याला एकदम जास्त लागून, आणि कुठे कुठे एकदम कमीसुद्धा लागलेलं आहे 25च्या रेंजमध्ये. म्हणून एक्झॅक्ट काढणे हे शक्य नाही आहे यांचं. आणि SCBC हा 38 किंवा 37 किंवा 39 किंवा 35 या रेंजमध्ये खेळेल, म्हणजे 35 ते 39च्या रेंजमध्ये SCBC खेळणार आहे. ठीक आहे, त्यानंतर बघा SCBC महिला 35 किंवा 36च्या रेंजमध्ये तुम्हाला पाहायला मिळू शकते, किंवा 37सुद्धा लागू शकते SCBC महिला. त्यानंतर बघा NTD आणि VJA या 2 कास्ट 37च्या रेंजमध्ये राहील सर्वसाधारण, आणि महिलांचा जो कट ऑफ आहे हा 34 किंवा 32च्या रेंजमध्ये पाहायला मिळू शकतो तुम्हाला, किंवा 35सुद्धा लागू शकतो. त्यानंतर SBC पुरुष उमेदवार 34 किंवा 35 लागू शकतो, इन केस 32सुद्धा लागू शकतो. ठीक आहे, आणि महिलांचा कट ऑफ हा 25 ते 30 किंवा 32 किंवा 34च्या रेंजमध्ये तुम्हाला पाहायला मिळू शकतो. त्यानंतर आहे ST पुरुष उमेदवार हा 35 किंवा 34च्या रेंजमध्ये राहील, याच्या पुढेच राहील. आणि महिलांचा कट ऑफ हा 25 ते 32च्या रेंजमध्ये तुम्हाला पाहायला मिळू शकतो. ठीक आहे, तर हा एक एक्सपेक्टेड कट ऑफ होता विद्यार्थी मित्रांनो. आपल्याला एक्झॅक्ट कट ऑफ काढण्यासाठी तुमची मदत पाहिजे होती, पण ते पण तुमची मदत मिळालेली नाही आपल्याला. त्यामुळे एक्झॅक्ट कट ऑफ काढणे थोडं कठीण गेलेलं आहे. तरी पण आपण एक अंदाज घेतलेला आहे. हा एक अंदाज आहे, अजूनपर्यंत ऑफिशियल कट ऑफ लागलेला नाही आहे. पण आपण जो सांगितला आहे तो जवळपास 85% खरा ठरणार आहे विद्यार्थी मित्रांनो. आणि आपण ठाणेचा सांगितला होता तो तर आपला 90% खरा ठरलेला आहे. ठीक आहे, काही काही कास्ट फक्त आपल्या मागे पुढे गेलेल्या 2-3 मार्क, पण जवळपास 90% आपला खरा ठरलेला आहे. ठीक आहे, तर या व्हिडिओमध्ये इथपर्यंत. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.